जय महाराष्ट्र मित्रांनो, GDS पोस्टल क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. या चॅनलमध्ये डिपार्टमेंटल एक्झाम जसे GDS टू MTS पोस्टमन आणि PSसाठी व्हिडिओज अपलोड केल्या जाईल. आज आपण सुरुवात बँकिंगपासून करूया. बँकिंगमध्ये आपण आज पहिला पॉईंट IPP घेऊया. IPPमध्ये मी 2 व्हिडिओज अपलोड करीन. एक टाईप्स ऑफ अकाउंट वगैरे म्हणजे करंट अकाउंट, सेविंग अकाउंट याबद्दल माहिती देईल. त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी चार्जेस वगैरे याबद्दल व्हिडिओ या चॅनलवरती टाकेल. त्यानंतर आपण सुरुवात करूया बँकिंगमध्ये IPP पासून. तर मित्रांनो, IPP जी आहे ते रेकमेंडेड बाय विच कमिटी हा क्वेश्चन येऊ शकतो. तर IPP इज रेकमेंडेड बाय नचिकेत मोर कमिटी. 2018मध्ये नचिकेत मोर कमिटीने IPP रिकमेंड केलेली होती. IPPला RBIकडून लायसन 19 ऑगस्ट 2015मध्ये मिळाले. त्यानंतर 2017मध्ये 30 जानेवारी 2017ला IPPच्या 2 ब्रांचेस उघडण्यात आल्या. त्या कुठे कुठे उघडण्यात आला याबद्दल क्वेश्चन नेहमी पेपरमध्ये येतो. तर रायपूर आणि रांची ह्या ज्या 2 ब्रांचेस आहेत 30 जानेवारी 2017ला उघडण्यात आल्या. त्यानंतर ऑगस्ट 2018मध्ये युनियन कॅबिनेटने 1435 करोड IPPसाठी अप्रूव्ह केले होते. त्यानंतर IPPचं लॉन्च 1 सप्टेंबर 2018ला प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथे झाले. तिथूनच 1 वर्षांनी म्हणजे 1 सप्टेंबर 2018 नंतर 1 वर्षांनी 1 सप्टेंबर 2019ला AEPSची सुरुवात झाली. IPPचं टॅगलाईन म्हणजे स्लोगन जे आहे ते आपका बँक आपके द्वार आहे. हा क्वेश्चन नेहमी पेपरमध्ये आपल्याला दिसतो की स्लोगन काय आहे, तर आपका बँक आपके द्वार. त्यानंतर IPPचं कॉल सेंटर नंबर आहे 155299. त्यानंतर IPPने डाकपे जी हे ॲप आहे ते 15 डिसेंबर 2020ला लॉन्च केली होती. IPPचं क्रेडिट कार्ड डिसेंबर 2021मध्ये लॉन्च झालं होतं. आणि त्यानंतर IPPचे CEO कोण आहे, तर IPPचे CEO R विश्वेश्वरन हे 27 मार्च 2020ला CEO बनलेले आहेत. IPPचे डोअर स्टेप चार्जेस ₹20 प्लस GST आहे. त्यानंतर आपण बघूया टाईप्स ऑफ सेविंग अकाउंट. सेविंग अकाउंटमध्ये SBPRM, रेग्युलर सेविंग अकाउंट, बेसिक सेविंग अकाउंट आणि डिजिटल सेविंग हे येतात आणि एक करंट अकाउंट असते. तर आपण सेविंगमध्ये SBPRM बघूया. SBPRM अकाउंट कोण करू शकते, एनीबडी अबाउट 10 इयर्स. मिनिमम डिपॉझिट अकाउंट ओपन करायसाठी ₹200 लागतात. अकाउंट चार्जेस किती असतात, 149 प्लस GST म्हणजे 175.82 रुपीज जे आहे ते आपण ₹200 अकाउंटमध्ये टाकल्यानंतर हे तेवढे कट होतात. आणि अकाउंट रिन्युअल चार्जेस 99 प्लस GST म्हणजे ₹116.82 हे अकाउंट रिन्युअल चार्जेस आहे. 1 वर्षानंतर आपल्याला ₹116.82 हे रिन्युअल चार्जेस म्हणून द्यावे लागतील. मिनिमम बॅलन्स ठेवण्यासाठी काही अट नाही. मिनिमम बॅलन्स आपण 0 पण ठेवू शकतो. मॅक्झिमम बॅलन्स अप टू 2 lakhs. मॅक्झिमम बॅलन्स आपण फक्त 2 लाख रुपये ठेवू शकतो. आणि याच्यात POSA लिंकची फॅसिलिटीज अवेलेबल आहे. 2 लाखानंतर जे काही पैसे आपण अकाउंटमध्ये टाकू ते सरळ SBमध्ये डिपॉझिट होऊन जाईल. त्यानंतर ॲन्युअल इंटरेस्ट रेट अप टू 1 lakh 2%. फ्रॉम 1 lakh टू 2 lakh 2.25% म्हणजे 1 लाखापर्यंत आपल्याला 2% इंटरेस्ट मिळतो. आणि आपल्या अकाउंटमध्ये जर 1 लाख ते 2 लाख यामध्ये जर पैसे असेल तर 2.25% आपल्याला ॲन्युअल इंटरेस्ट मिळतो. आणि इंटरेस्ट जो आहे तो पेएबल क्वार्टरली. त्यानंतर कॅश डिपॉझिट आणि कॅश विड्रॉल चार्जेस. कॅश डिपॉझिट आणि कॅश विड्रॉल करण्यासाठी कोणतेही चार्जेस आपल्याला SBPRमध्ये पडत नाही. अकाउंट क्लोजर चार्जेस. अकाउंट क्लोजरसाठी ₹50 प्लस GST. जर अकाउंट 3 महिन्यानंतर जर क्लोज केलं असेल तर आपल्याला ₹59 इथे अकाउंट क्लोजरसाठी द्यावे लागतील. APS विड्रॉल ओव्हर नॉन IPP नेटवर्क. जर आपण नॉन IPP नेटवर्क जर APSचा विड्रॉल केला तर ₹20 पर ट्रान्झॅक्शन आपल्याला द्यावे लागतील. कधी आपल्या ज्या फ्री लिमिट्स आहेत त्या फ्री लिमिट संपल्यानंतर म्हणजे पोस्ट फ्री लिमिट म्हणजे फ्री लिमिट संपल्यानंतर ₹20 पर ट्रान्झॅक्शन आपल्याला द्यावे लागतील. सेम डिपॉझिटसाठी आहे. मिनी स्टेटमेंटसाठी आपल्याला ₹5 पर ट्रान्झॅक्शन द्यावे लागतील पोस्ट फ्री लिमिटनंतर. त्यानंतर फिजिकल स्टेटमेंट जर काढायचं असेल, एखाद्या कस्टमरने जर आपल्याला 1 वर्षाचे फिजिकल स्टेटमेंट मागितलं तर त्याला ₹50 प्लस GST चार्जेस द्यावे लागतील. आणि 1 वर्षाच्या वर जर त्याला फिजिकल स्टेटमेंट लागत असेल तर ₹100 प्लस GST एवढा चार्ज त्याला द्यावे लागतील. SBPRM अकाउंट डाउनग्रेडेड इफ रिन्युअल चार्जेस आर नॉट पेड विदिन 19 days. म्हणजे काय होते, जर SBPRM अकाउंट आहे आणि 3 महिन्याच्या आत त्याने जर रिन्यू केलं नाही तर ते SBPRM अकाउंट डाउनग्रेड होऊन जाईल. त्यानंतर SBPRM अकाउंटला अपग्रेड करण्यासाठी म्हणजेच परत अकाउंट SBPRMमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 180 days म्हणजे 6 महिने आपल्याला थांबावं लागतील. त्यानंतर आपण ते अकाउंट SBPRMमध्ये कन्वर्ट करू शकतो. SBPRMचे अकाउंट चार्जेस आहे 0.5% पर SMS किंवा ₹10 प्लस GST क्वार्टरली.
त्यानंतर व्हर्च्युअल डेबिट कार्ड 25 रुपये लागतील व्हर्च्युअल डेबिट कार्डसाठी. त्यानंतर व्हर्च्युअल डेबिट कार्ड रिइश्यू करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे चार्जेस लागत नाही आणि डोअर स्टेप चार्जेस पण SBPRमध्ये लागत नाही. अकाउंट स्टेटमेंट मंथली अकाउंट ई अकाउंट स्टेटमेंट आपल्याला फ्री आहे. जर फिजिकल स्टेटमेंट लागत असेल तर 50 रुपये प्लस GST एका वर्षासाठी आणि एका वर्षाच्या वर लागत असेल तर 100 रुपये प्लस GST आपल्याला द्यावे लागते. त्यानंतर आपण बघूया रेग्युलर सेव्हिंग अकाउंट. रेग्युलर सेव्हिंग अकाउंट कोण करू शकतो? एनीबडी अबाउट 10 इयर्स. मिनिमम डिपॉझिट 0. SBPRM अकाउंट ओपन करण्यासाठी आपल्याला 200 रुपये द्यायला लागत होते, पण रेग्युलर सेव्हिंगसाठी आपल्याला एकही रुपये द्यायची गरज नाही. 0 बॅलन्सवर आपण खातं ओपन करू शकतो. मिनिमम बॅलन्स लिहिल. मॅक्झिमम बॅलन्स इथे पण 2 लाख लिमिट आहे. मॅक्झिमम बॅलन्स आपण 2 लाख रुपये ठेवू शकतो. ॲन्युअल इंटरेस्ट अप टू 1 लाख 2%, फ्रॉम 1 लाख टू 2 लाख 2.25% पेएबल क्वार्टरली. अकाउंट क्लोजर चार्जेस. रेग्युलर सेव्हिंग अकाउंटमध्ये अकाउंट क्लोजर चार्जेस कुठल्याही प्रकारचे घेतल्या जात नाही. हां, आणि इथे इम्पॉर्टंट आहे कॅश डिपॉझिट लिमिट फॉर रेग्युलर सेव्हिंग अकाउंट 10,000पर्यंत फ्री आहे आणि त्यानंतर 0.5% ऑफ 0.5% ऑफ ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू ऑर 25 रुपीज हे तुमच्याकडून घेतलं जाईल. आणि कॅश विड्रॉल 25,000पर्यंत फ्री आहे. त्यानंतर 0.50% ऑफ ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू ऑर 25 रुपये चार्जेस तुमच्याकडून घेतले जातील. व्हर्च्युअल डेबिट कार्डसाठी 25 रुपये द्यावे लागतील आणि रिइश्यू करण्यासाठी सुद्धा 25 रुपये द्यावे लागतील. व्हर्च्युअल डेबिट कार्डसाठी रिइश्यू करण्यासाठी SBPRMमध्ये फ्री होतं. इथं तुम्हाला रिइश्यू करण्यासाठी 25 रुपये द्यावे लागतील. डोअर स्टेप बँकिंग चार्जेस अप्लिकेबल म्हणजे 20 रुपये प्लस GST डोअर स्टेप चार्जेस लागतील. SBPRMमध्ये डोअर स्टेप चार्जेस फ्री होते. त्यानंतर आपण बघूया बेसिक सेव्हिंग अकाउंट. एलिजिबिलिटी एनीबडी अबाउट 10 इयर्स कॅन ओपन द बेसिक सेव्हिंग अकाउंट. मिनिमम डिपॉझिट 0, मॅक्झिमम डिपॉझिट 2 lakhs. ॲन्युअल इंटरेस्ट अप टू 1 lakh 2%, फ्रॉम 1 lakh टू 2 lakh 2.25%. SMS चार्जेस फ्री ऑफ. अकाउंट क्लोजर फ्रीमध्ये करू शकतो. कॅश डिपॉझिट फ्री आणि कॅश विड्रॉलसाठी फक्त 4 ट्रान्झॅक्शन जे आहे ते फ्री आहे. त्यानंतर 0.5% ऑफ ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू तुम्हाला चार्जेस द्यावे लागतील. त्यानंतर इथे व्हर्च्युअल डेबिट कार्ड फ्रीमध्ये इश्यू करता येते. रिइश्यूसुद्धा फ्रीमध्ये होते. ॲन्युअल मेंटेनन्स चार्ज फ्री आहे. डोअर स्टेप बँकिंगसाठी 20 रुपये प्लस GST आपल्याला द्यावे लागते. त्यानंतर आपण बघूया डिजी स्मार्ट और डिजिटल सेव्हिंग अकाउंट. एलिजिबिलिटी एनीबडी अबाउट 18 इयर्स. हां, डिजिटल अकाउंट काढण्यासाठी वय मर्यादा 18 वर्ष आहे. विथ आधार अँड पॅन. त्या कस्टमरचा आधार आणि पॅन असणं कंपल्सरी आहे. पॅन जरी नसलं तरी अकाउंट ओपन करता येत नाही. इनिशियल मिनिमम डिपॉझिट 200 रुपये लागतेच आफ्टर अकाउंट ओपनिंग आणि ओपनिंग चार्जेस आहे 149 प्लस GST. मॅक्झिमम बॅलन्स आपण डिजिटल अकाउंटमध्ये 1 लाख ठेवू शकतो. 1 लाखाच्या वर आपण त्याच्यात ठेवू शकत नाही. इंटरेस्ट जो आहे 1 लाखापर्यंत 2%. SMS चार्जेस 0.25% पर SMS ऑर 10 रुपीज प्लस GST क्वार्टरली. अकाउंट क्लोजर चार्जेस इथे 150 रुपये लागतात. SBPRMमध्ये अकाउंट क्लोजर चार्जेस 50 रुपये लागत होते आणि इथे आहे ते 150 रुपये लागतात. व्हर्च्युअल डेबिट कार्ड VDC म्हणजे व्हर्च्युअल डेबिट कार्ड 25 रुपये. रिइश्यू करण्यासाठी 25 रुपये. कॅश डिपॉझिट कॅश विड्रॉल फ्री असतात. त्यानंतर मंथली ट्रान्झॅक्शन लिमिट हे इम्पॉर्टंट आहे. मंथली ट्रान्झॅक्शन लिमिट जे आहे ते 10,000 रुपये आहे. कॅन बी लायबल फॉर क्लोजर इफ KYC नॉट डन विदिन 12 months. 12 महिन्याच्या आतमध्ये जर आपण KYC डिजिटल अकाउंटची KYC नाही केली तर अकाउंट हे आहे ते क्लोज होऊ शकते. त्यानंतर आपण बघूया करंट अकाउंट. करंट अकाउंट एलिजिबिलिटी एनी इंडिव्हिज्युअल म्हणजे जसं किराणा शॉपवाला आहे तो करंट अकाउंट ओपन करू शकतो. मिनिमम डिपॉझिटनी 0 बॅलन्सनी करंट अकाउंट ओपन करता येते. पोसा लिंकेज जी फॅसिलिटी आहे ही करंट अकाउंटमध्ये मिळत नाही. बाकी सर्वांमध्ये सेव्हिंग अकाउंटमध्येच पोसा लिंकेज फॅसिलिटी अवेलेबल आहे, पण करंट अकाउंटमध्ये पोसा लिंकेज फॅसिलिटी नाही. तर ॲन्युअल इंटरेस्ट इथे करंट अकाउंट कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट दिला जात नाही. 0%. SMS चार्जेस 0.25 पर SMS ऑर 10 रुपीज प्लस GST क्वार्टरली. अकाउंट क्लोजर चार्जेस. हां, डिजिटल अकाउंट जर क्लोज करायचं असेल तर 14 दिवसाच्या आत कोणत्याही प्रकारचा चार्जेस तुमच्याकडून घेत नाही. 15व्या दिवसापासून ते 6 मंथपर्यंत 250 रुपये तुम्हाला अकाउंट क्लोजर चार्ज द्यावा लागेल. 6 महिन्यानंतर कोणताही क्लोजर चार्ज तुमच्याकडून घेतला जाणार नाही. बघा, SBPRMसाठी अकाउंट क्लोजर चार्जेस 50 रुपये लागत होते. त्यानंतर करंट अकाउंटसाठी 250 रुपये लागतात. सॉरी हो बरोबर, करंट अकाउंटसाठी 250 रुपये लागतात आणि डिजिटल अकाउंटसाठी 150 रुपये तुम्हाला अकाउंट क्लोजर चार्जेस द्यावे लागतात. व्हर्च्युअल डेबिट कार्डसाठी 20 रुपये. व्हर्च्युअल डेबिट कार्ड रिइश्यू करण्यासाठी 25 रुपये.
चेकबुक फॅसिलिटी जे आहे ते करंट अकाउंटला मिळत नाही. ओव्हरड्राफ्ट सेवा नाही, OTC सेवा करंट अकाउंटमध्ये तुम्हाला मिळत नाही. IPB सेक्रेट रिकमेंडेड बाय नचिकेत मोर कमिटी. मित्रांनो, हे झालं IPB बद्दल, IPB टाईप्स ऑफ सेविंग अकाउंट, करंट अकाउंट. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याबद्दलचे चार्जेस, म्हणजे जे काही IMPS आहे, NEFT RTGS आहे, ते त्याची लिमिट किती आहे व त्याला किती चार्जेस लागतील याबद्दल व्हिडिओ अपलोड करणार. थँक्यू.